हॅलो, नमस्ते. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्व? तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मीज लाईफ अँड स्वामी सेवामध्ये. स्वामी समर्थ महाराजांचे अनुभव जितके सांगितले तितके कमीच आहे. स्वामी रोज कुणाला आणि कुणाला अनुभव देतच असतात. स्वामींचे अनगिनत भक्त आहे आणि प्रत्येक भक्ताला स्वामी समर्थ महाराजांची ही प्रचिती येतच असते. स्वामी समर्थ महाराज जरी अक्कलकोटमध्ये असले तरी त्यांचं लक्ष सर्वीकडे असतं आणि स्वामी समर्थ महाराज त्यांच्या प्रत्येक भक्ताच्या घरामध्ये आणि प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये असतात. तर आज एका दादांचा खूप सुंदर असा अनुभव मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. स्वामी समर्थ महाराज सोबत असताना परिस्थिती गरिबीची असो किंवा श्रीमंतीची, ते सदैव आनंदात आपल्या जीवनामध्ये नवीन असे उत्साह घेऊन येत असते. तर आजचा अनुभव एका दादाचा आहे, आपण ऐकूया. श्री स्वामी समर्थ. मी माझा अनुभव खूप आनंदाने आणि खूप प्रेमाने सांगत आहे. माझ्या जीवनामध्ये खूप कष्ट होते, खूप परेशानी होती, पण आमच्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची साथ आम्हाला होती आणि त्यांचा आशीर्वाद आमच्यासोबत होता. आमची परिस्थिती खूप गरिबीची आहे. माझी मम्मी, पप्पा आणि एक छोटीशी माझी बहीण, आम्ही सोबत राहतो. माझे पप्पा वेल्डिंग करतात ना, त्या दुकानामध्ये आहे आणि तिथेच ते नोकरी करतात आणि त्या मेहनतीच्या पैशावर ते आमच्या जीवनाचा हा निर्वाह होत असतो. तर माझं शिक्षण हे 12वीचं आणि अचानक आमच्या जीवनामध्ये संकट आले. 12वीमध्ये मी सायन्स लाईनला होतो आणि माझं 12वी कंप्लीट झालं आणि त्यावेळेसच मी पुढचा विचार केला शिक्षणाचा. तर तेव्हा माझ्या वडिलांवरती खूप मोठं संकट आलं, पण स्वामी समर्थ महाराजांच्या दयेने आम्ही त्या संकटातून निघालो. पण माझ्या वडिलांचा हात ह्या थोडा कामातून गेला. त्यांचा हात भाजला, कारण ते वेल्डिंगचं काम करत होते आणि तेव्हाच त्यांच्यासोबत अशी काही घटना घडली की त्यांच्या हाताला खूप त्याचा त्रास झाला आणि 6 महिन्यापर्यंत त्यांना घरी राहावं लागलं. जोपर्यंत वडिलांचे पैसे होते शिल्लक तोपर्यंत आमचं थोडं तरी व्यवस्थित चाललं. त्यानंतर आमची परिस्थिती खूप खराब होत चालली आणि मलाही टेन्शन येत होतं, कारण घरामध्ये माझ्या वडिलांनंतर मीच थोडा मोठा होतो. माझी बहीणसुद्धा लहान होती आणि माझी मम्मी पण बाहेर कुठे काम नाही करत होती. म्हणजे माझ्या वडिलांच्या मेहनतीच्या पैशांवरतीच आमचा घराचा खर्च ह्या होत होता आणि आता त्यांनासुद्धा हाताला लागलं. तर मी 12वी नंतर माझं शिक्षण हे थांबवलं. मला माहिती होतं पैसे असणे खूप गरजेचे आहे, तेव्हाच आपल्या घरामध्ये काहीतरी आपण आपल्या जीवनाची जे दिनचर्या आहे ते पैशाच्या अनुसारच आपण चालवू शकतो. माझा जो एक मित्र होता त्याने मला मेडिकलमध्ये नोकरी करण्याची सलाह दिली, कारण 12वी नंतर मला काय करायचं ते काही समजतच नव्हतं. मला शिक्षण तर करायचं होतं, पण पैसे आपल्याकडे नाही, म्हणून शिक्षणही माझं थांबलं आणि घरामध्ये पैशाचीही खूप गरज होती. तर मी मेडिकलमध्ये नोकरी करण्याचं नक्की केलं. मी 12वी नंतर तिथे नोकरी केली. पगार एवढा काही जास्त नव्हता, 3,000च होते, पण जसं तसं आमचा थोडासा खर्च त्या 3,000मध्ये धकत होता. अजून माझी बहीण ही सुद्धा लहान होती, तिचं पण शिक्षण चालूच होतं, पण 3,000त काय होईल हे मला खूप टेन्शन येत होतं. तर एके दिवशी माझ्या पप्पांचे मित्र हे त्यांना बघायला घरी आले आणि ते एका CAच्या बंगल्यावरती नोकरी करत होते. तर त्यांनी मला सल्ला दिला की तू तिथे नोकरी कर, 3,000त तरी काय होणार आहे. CAवाले जे सर होते त्यांना माझ्याविषयी सांगितलं, तर त्यांना माझ्या परिस्थितीवरती दया आली आणि त्यांनी सांगितलं की भले यांनी बँकिंगचं काही केलं नाही आहे, कोणता कोर्स नाही आहे, याचा हरकत नाही, तुम्ही त्याला पाठवा. तर मी तिथे गेलो आणि त्यांनी मला म्हणजे विचार न करता त्यांनी मला जॉब तिथे दिली. 5,000 रुपये महिना ह्या माझा जॉबचा झाला चालू. माझी मम्मी खुश झाली आणि माझी मम्मी थोडी म्हणजे स्वामींची सेवा तर करतच होती, पण ते भावुक स्वभावाची खूप होती. तिला खूप आनंद झाला. 5,000 रुपये महिना म्हणजे 3,000मध्ये तर जसं तसं धकत होतं, 5,000मध्येही काहीच होत नाही. तरी देखील ज्यांची परिस्थिती खराब आहे ना, त्यांच्याकरता 100 रुपये खूप महत्त्वाचे असतात. तसे तर आमच्याकरता हे 5,000 रुपये हे 50,000पेक्षा कमी नव्हते. आणि ज्यांच्याकडे मी नोकरी करत होतो त्यांना देखील माहिती होतं की माझी डिग्री वगैरे काहीच नाही आणि 12वीच माझी झालेली आहे, तरी पण त्यांनी आमच्या परिस्थितीवर ते दया खाऊन आम्हाला नोकरी दिली. मेडिकलमध्ये 3,000सारखा पगार भेटत होता, इथे माझा 5,000 पगार ह्या झाला. आणि माझ्या मम्मीची एक सवय होती, माझी मम्मी स्वामींची खूप सेवा करायची, रोज तारक मंत्र हे म्हणायची. तर माझ्या मम्मीने तेव्हापासून नक्की केलं की मी तुला तारक मंत्राचं रोज तीर्थ बनवून देईल, तू ते पिऊन जात जा. तर मला थोडंसं असं आश्चर्य वाटत होता, पण तरी मी तिला नकार नाही दिला, कारण भावना ह्या वेगळ्या असतात आणि आईचं प्रेम हे पूर्ण वेगळंच असतं. तर ती मला रोज
तारक मंत्राचं तीर्थ बनवून देत होती आणि मी सुद्धा ते तारक मंत्राचं तीर्थ घेऊन जात होतो. बऱ्याच वेळा काय होते, आपले मित्र परिवार असतो, आपले मित्र चांगल्या श्रीमंत घराण्यातले असले आणि त्याचे आई वडील जर का त्यांना मदत करत असले किंवा त्यांचं शिक्षण खूप चांगलं होत असलं तर थोडंसं आपल्या मनामध्येही विचार येतो की आपल्या नशिबामध्ये हे का नाही, किंवा आपले आई वडील आपल्या करता हे सर्व का करत नाहीये. तर तारक मंत्राचं तीर्थ घेण्याने मला फायदा असा झाला की माझ्या मनामध्ये नेगेटिव्ह विचार हे येतच नव्हते. मी फक्त प्रयत्न करत होतो. मला माहिती होतं इथे नोकरी करून माझा काही जास्त पगार वाढणार नाहीये. तर तिथे माझ्या जवळचे जे मित्र होते त्यांच्यासोबत माझी ओळखाण झाली. म्हणजे नवीन नवीन जागेवर ते कोणासोबत तरी आपली ओळख होतेच, तशी माझ्या त्या मित्रांसोबत झाली. आणि माझा स्वभाव खूप असा बोलका स्वभाव होता. मला म्हणजे सर्वांसोबत बोलायला, सर्वांसोबत एकदम मिक्स व्हायला खूप आवडायचं. तर ते मित्रही माझ्या परिस्थितीला जाणून होते आणि त्यांना सुद्धा माझी म्हणजे मदत करावीशी वाटत होती. तर त्यांनी मला एक सल्ला दिला, तू नोकरी करतोय ना, नोकरी कर, पण सोबत तू CA ला ॲडमिशन घे. तर मला थोडासा असं आश्चर्य वाटला की 7,000 रुपये म्हणजे 5,000हून माझा पगार आता वाढून 7,000 झाला होता, तो 1 वर्षाच्या आत. आणि थोड्याशा जबाबदाऱ्याही माझ्यावरती वाढल्या होत्या. तर मला असं वाटत होतं, हे मला जे सल्ला देता येते मी करू का. मी माझ्या आईला हे सर्व विषय सांगितले की माझे मित्र मला CA ला ॲडमिशन करायचं म्हणताय, तर काय करू. तर मम्मी बोलली, जशी स्वामीची इच्छा आणि तुला जे सांगताय ना ते तू कर. तर मी ॲडमिशन घेतलं आणि ते जे सर होते त्यांना पण मी सांगितलं. तर त्यांनी मला त्याच्यात मदत केली आणि त्यांच्या मदतीच्या कारण मला म्हणजे ॲडमिशन घ्यायलाही जास्त त्रास पडला नाही आणि ते मला हेल्प करत होते. बरेचसे लोक कसे असतात, त्यांच्या इथे आपण नोकरी करावी ना, तर त्यांना असं वाटते की हे नोकरसारखेच आपल्यासोबत राहिले पाहिजे. पण मी जिथे नोकरी करत होतो तिथलचे बॉस हे खूप चांगले होते आणि त्यांनी मला प्रत्येक क्षणात मदत केली, कारण माझा स्वभाव त्यांना खूप आवडत होता आणि तसा मी ॲक्टिव्हही होता. मला कोणतंही काम शिकवलं म्हणजे मला लगेच ते स्वामी कृपेने, ते स्वामीच्या ते तीर्थ तारक मंत्राचं जे तीर्थ होतं त्या तीर्थाच्या आशीर्वादाने लगेच मला डोक्यात बसून जायचं आणि लगेच माझ्या लक्षात यायचं ते. तर त्यांनी मला मदत केली आणि माझं कोर्ससुद्धा चालू होता इथे आणि माझी नोकरीसुद्धा चालू होती. जसा वेळ भेटत होता तसा मी त्याचा अभ्यासही करत होता आणि माझ्या मम्मीची स्वामी सेवाही चालतच होती. आणि स्वामी समर्थ महाराज आपलं आयुष्य हे घडवता, आपण चिंता करायची नाही. तर त्याच प्रकारे मी सर्व माझ्या जीवनातले जे संकट होते ते त्यांच्या चरणी अर्पण केले होते. मी जास्त काही करत नव्हतो, पण नामस्मरण माझं त्यांचं चालूच राहायचं. काही संकट आलं किंवा काही घटना चांगली घडत असली तरी मी स्वामी समर्थ महाराजांचा नेहमी धावा करत होतो. तर झालं असं की माझं CAचं कंप्लीट झालं आणि त्यानंतर माझे मित्र मला बोलले की तू आता तुझा स्वतःचा व्यवसाय याच्यामध्ये तू चालू कर, तू स्वतःचं काहीतरी चालू कर. पण मला असं की माझ्याकडे एवढे पैसे नाही आणि मी स्वतःचं करू तरी कसं. आणि मी माझ्या साहेबांना सुद्धा सांगितलं, तर ते पण खूप खुश झाले की बेटा तू खूप तरक्की करशील. त्यांनी पण मला तसं म्हणजे आशीर्वाद दिला. तरी मी तिथे नोकरी माझी चालूच ठेवली. तर माझे मित्र असे बोलले की तू एक काम कर, तू ही नोकरीही कर आणि बाहेरच्या लोकांसोबत कॉन्टॅक्टही कर. ते जर का तुला बाहेरनं काम देतील आणि तुझं ते व्यवस्थित चालायला लागलं तेव्हा तू इथून जॉब सोड, बाकी तू नोकरी हे बंद करू नको. तर मी तसंच केलं. त्यांच्या हिशोबाने मी त्यांच्यासोबतही काम करत होतो तिथे आणि बाहेरचे कामसुद्धा करत होतो. तर असं करता करता माझे बाहेरचे काम इतके जास्त वाढले की मला म्हणजे वेळच राहत नव्हता. तेव्हा मी त्या सरांना सांगितलं की आता मी नोकरीवरती येणार नाही आणि माझी इच्छा आहे की मी माझं स्वतःचं काहीतरी काम करेल आता. तर मी एक भाड्याने ऑफिस घेतलं आणि बघा माझ्या आयुष्यामध्ये जे काही घडत होतं ते स्वामी इच्छेने घडत होतं. ते नशिबामध्ये स्वामी जे माझ्या न होतं ते मला देत होते असं मला वाटत होतं, कारण माझी परिस्थिती खूप गरिबीची होती. पत्रांच्या घरामध्ये आम्ही राहत होतो. छोटीशी रूम होती आमची, जास्त मोठी नव्हती आणि असे आम्ही 4च लोक होतो सोबत. म्हणजे आम्हाला अडचण एवढी काही होत नव्हती. पण जसे जसे माझं काम वाढत गेलं आणि मी स्वतःचं ऑफिस चालू केलं आणि मला काम यायला लागलं तर मला खूप म्हणजे आनंद होत होता आणि माझ्या आईची तर आनंदाची सीमाच नव्हती. माझी आई तर खूप खुश होती. आणि त्यानंतर झालं असं की मला इतका कामाचा व्याप वाढला की मला 4 मुलं माझ्या हाताखाली नवीन ठेवावे लागले आणि मी ते असेच मुलं ठेवले, जशी माझी परिस्थिती होती तशा मुलांनाच मी हेल्प केली आणि मी त्यांना पगार देखील चांगला देत होतो. काम माझं खूप चांगलं वाढत गेलं. त्यानंतर मी घर नवीन बनवण्याचा विचार केला आणि स्वामी कृपेने माझं नवीन घरही इतकं सुंदर झालं. आणि माझा तेव्हापासून तर आतापर्यंतचा जो एक नियम होता तो म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या नावाचं तारक तीर्थ मी बनवायचा, तारक मंत्राचं तीर्थ बनवायचा आणि ते मी घेत होता. माझी मम्मी बनवत होती
पण आता मी देखील स्वामींची सेवा करत होतो आणि स्वामी सेवेच्या कारण माझ्या बहिणीचंही शिक्षण खूप चांगलं झालं. मी माझ्या शिक्षणामध्ये खूप काटकसर केली, म्हणजे तेव्हा पैसे नव्हते, पण माझ्या बहिणीच्या शिक्षणात मी काहीच कमतरता होऊ दिली नाही. आणि माझं स्वप्न होतं, जसं मी माझ्या पायावरती उभा झाला आहे तशी माझी बहीणही मेहनत करून, शिक्षण करून तिच्या स्वतःच्या हिमतीवर ते उभी राहिली पाहिजे. कारण पैसा ह्या जीवनातली गरज आहे. जर पैसा नसतो तर खूप त्रास पडतो. जशी माणुसकी गरजेची आहे तसा पैसाही गरजेचा आहे. पण खरं सांगू का, हे सर्व माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादाने आणि माझ्या स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने मला लाभलं, की माझे जे नातेवाईक होते तेव्हा आमची परिस्थिती जेव्हा खराब होती तेव्हा आमच्यासोबत बोलणं सुद्धा त्यांना म्हणजे इच्छा न होत होती त्यांना आमच्यासोबत बोलायची. तुम्हाला समजतच असेल, परिस्थिती जेव्हा गरिबीची असते तेव्हा नातेवाईक सर्वात आधी आपल्यापासून लांब पडतात. तशी परिस्थिती आमची होती. त्यांना टेन्शन असं असायचं की आम्ही त्यांना पैसे मागू किंवा आम्ही त्यांना काहीतरी त्रास देऊ, तर नातेवाईक हे आमच्यासोबत बोलत नव्हते. आणि आज परिस्थिती अशी झाली की तेच नातेवाईक विचार करता, अरे बापरे, ह्या कसा दिसत होता ना, आता कसं साहेबासारखा फिरतोय. हे शब्द असतात त्यांचे. आणि हे शब्द ऐकून माझ्या आईला तर खूप मनाला समाधान होतो. आणि खरं जर म्हटलं तर हे स्वामी समर्थ महाराजांच्याच कारण आहे. आपल्याला आपला देव द्यायला येतो, पण आपली मेहनतचीही तेवढी तयारी असायला पाहिजे. कारण आपण फक्त सेवा करत बसू किंवा आपण फक्त नामस्मरण करत बसू आणि कार्य जर काहीच करणार नाही आपण, तर आपल्याला काहीही प्राप्त होणार नाही. कारण देव ह्या कर्मालाच फळ देतो. देव ह्या आपल्या स्वभावालाच फळ देतो. कधीच कोणाचा वाईट विचार करायचा नाही. आणि कोणाला जर का आपल्या मदतीने थोडंसं तरी त्यांचं चांगलं होईल तर नक्की त्यांना तुम्ही हे मदत करत चला. माझ्या परिवारातले लोक आता माझ्यासोबत स्वतः येऊन माझ्यासोबत बोलतात. आणि एक वेळ अशी होती की जेव्हा मी त्यांच्याजवळ जायचा तर ते माझ्यापासून लांब पडायचे आणि आता ते मला साहेब साहेब म्हणून बोलतात. म्हणजे हे सर्व मला माझ्या स्वामी आईंनीच दिलं आणि स्वामी आईंच्या कारणच हे सर्व मला मिळालं. तर अशा प्रकारे माझ्या स्वामी आईंनी माझ्या जीवनाची पूर्ण दशा जी होती ती बदलवून तिला नवी दिशा दिली. आणि मी खूप आज स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने खूप आनंदात आहे. माझी बहीणही खूप आनंदात आहे आणि माझे आई वडीलसुद्धा. आज माझ्या वडिलांना कुठेच काहीच काम करायची गरज पडत नाही. ते दुसरीकडे नोकरी करत होते, आज त्यांच्या मुलांच्या हाताखालीच 3-4 लोक काम करतात. आणि स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आणि स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने हे सर्व घडलं. तर असा हा माझा आजचा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा दादांचा किती सुंदर अनुभव होता. आणि स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने त्यांना कष्ट पडले आयुष्यात, स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने ते त्या कष्टामधून निघाले. आणि कसं असते माहिती आहे का, आपल्या जीवनामध्ये आपला गुरु किंवा आपले भगवंत आपल्यासोबत असले तर आपल्या जीवनाला एक खूप सुंदर अशी आपल्या जीवनाला रस्ता मिळतो आणि त्यातून आपल्या जीवनाचे पूर्ण कष्ट दुःख दूर होतात. तर आपला ह्या भाव आपल्या देवाच्या चरणी दृढ असावा. कारण देव काम करत नाही तर देवावर आपला असलेला विश्वास काम करतो. भलेही आपल्या नशिबात काही नसलं पण आपण त्याला बोललो ना की तुला मला द्यावंच लागेल आणि माझी श्रद्धा आहे की हे मला तुझ्या आशीर्वादाने मिळणारच आहे, तर आपले जे देव असतात ना, म्हणजे आपले स्वामी आई असो किंवा तुम्ही दुसऱ्या कोणत्या देवाची भक्ती करत असाल तर ते तुम्हाला देतातच. तुमचा विश्वास नाही होणारी वस्तू हे घडून आणतो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करा. आणि आवडला असेल तर एक लाईक तर बनता आहे. आणि ज्यांनी लाईक केला असेल त्यांना खूप 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 धन्यवाद. कारण तुमच्या एका लाईकच्यामुळे मला खूप ह्या व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतो आणि मला खूप आनंद होतो. तर तुम्हीही जीवनामध्ये असेच हसत खेळत राहा आणि स्वामी समर्थ महाराजांची, हनुमान दादांची तुमच्यावरती अशीच कृपा राहो हीच प्रार्थना करते. आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते. झालेली सेवा हे स्वामी आईंच्या चरणी अर्पण. श्री स्वामी समर्थ.